नमस्कार. श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये श्री सज्जनगड रामस्वामी यांचे जे आशीर्वचन आहे त्यातलं पहिलंच वाक्य आहे, मानवास या जीवनात अनेक प्रकारचे दुःख, शोक, मोहाची आसक्ती होऊन त्याद्वारे अनेक कष्ट, नुकसान सहन करावे लागतात. या वाक्यावरती विचार करण्यासारखं भरपूर आहे. मानवास, इथे फक्त मानवाबद्दलच म्हटलं आहे. अस्तित्वाने मानव सोडून जे इतर प्राणी, पशुपक्षी निर्माण केलेत त्यांच्याबद्दलचं हे विधान दिसून येत नाही. या जीवनात, मग कशाला जीवन म्हणायचं, तर ज्याला जन्म म्हणतोय त्या क्षणापासून मृत्यू म्हणतोय त्या क्षणापर्यंतचा जो मधला टप्पा आहे, मधला घटनाक्रम आहे, ते जीवन. आणि त्याच्यात काय घडतंय, तर अनेक प्रकारचे दुःख, शोक, मोहाची आसक्ती होऊन. म्हणजे आसक्ती कशा कशाची आहे? फक्त मोहाची आसक्ती आहे का दुःख आणि शोकाची पण आसक्ती आहे? मग दुःख म्हणजे नक्की काय? शोक कशाला आणि कसला? मोहाची आसक्ती म्हणजे मुळात मोह म्हणजे काय? हे होतं आणि त्याद्वारे अनेक कष्ट, नुकसान सहन करावे लागतात. आता दुःख म्हणजे काय? तर पंचेंद्रियांच्या मार्फत ज्या संवेदना येतात त्या जर प्रतिकूल असतील तर त्याला दुःख म्हणायचं का? आणि अनुकूल असतील तर त्याला सुख म्हणायचं का? म्हणजे अनुकूल संवेदना म्हणजे सुख, प्रतिकूल संवेदना म्हणजे दुःख. मग पंचेंद्रियांमार्फत येणारी कुठलीही संवेदना या स्वरूपात अनुकूल किंवा प्रतिकूल नसते, तर जो त्या संवेदनेचा ग्राहक आहे त्याच्यावर अवलंबून आहे की ती संवेदना त्याला अनुकूल वाटते का नाही वाटत आहे. म्हणजे त्याचं कॉन्स्टिट्यूशन काय आहे, त्याची रचना कशी आहे, त्याचं प्रोग्रॅमिंग कसं आहे, ज्याच्यापर्यंत पंचेंद्रियांमार्फत संवेदना पोचत आहेत. मग पंचेंद्रियांमार्फत ज्या संवेदना पोचतात त्या कोणापर्यंत पोचतात, कुठे पोचतात? तर मानवास असं इथे म्हटलं आहे. जीवात्मा म्हणू, जीव म्हणू आपण त्याला. मग हा जीव म्हणजे तरी नक्की काय? शरीर म्हणजे जीव का? मन म्हणजे जीव का? बुद्धी म्हणजे जीव का? अहंकार म्हणजे जीव का? चित्त म्हणजे जीव का? कशाला जीव म्हणायचं? का या सगळ्याच्या एकत्रीकरणाला, या भेंडोळ्याला जीव म्हणायचं? मग संवेदना अनुकूल आहे का प्रतिकूल आहे हे ठरवणारा कोण? आणि मग नक्की जी संवेदना एखाद्याला अनुकूल वाटते तीच संवेदना एखाद्याला प्रतिकूल वाटू शकते. म्हणजे माझ्याकरता जी संवेदना सुखकारक आहे ती आवश्यक नाही की दुसऱ्या जीवाकरता संवेदना ती अनुकूलच असेल, सुखकारकच असेल. मग मुळातच सुख आणि दुःख या गोष्टी सापेक्ष आहेत का? या कशावर तरी अवलंबून आहेत का? आणि मग जर कशावर अवलंबून असतील तर त्या कशावर अवलंबून आहेत याचा मी शोध घेतलाय का? आता शोक मोहाची आसक्ती होऊन मग ही होते का? का कोणी करतं? आसक्ती घडते, होते. मग दुःखाची पण आसक्ती असते का? काहींना दुःख कुरवाळायची सवय असते, दुःखाचं भांडवल करायची सवय असते. इन्व्हर्टेड इगो म्हणतात ना तसा. मी काय हो, मी अगदी सामान्य माणूस, मी कसला काय हो, मी काहीच नाही खरं म्हणजे. हा पण अहंकारच आहे, पण हा शीर्षासन केलेला अहंकार आहे. आणि मीच कोणतरी आहे, मीच सर्व काही आहे, मी म्हणजे असा, मी म्हणजे तसा. हा सरळ उभा असलेला, सरळ दृश्य स्वरूपातला अहंकार आहे. पण तो शीर्षासन केलेला अहंकार ना जरा कळायला कठीण जातो. मग कोणाला दुःख होतं, कोणाला शोक? आणि शोक म्हणजे नक्की तरी काय? काही मिळालं नाही म्हणून शोक. मिळालं ते कमी आहे, अधिक मिळायला हवं तर तो शोक म्हणायचा का? कशाला शोक म्हणायचं नक्की? आणि शोक होतो कोणाला नक्की? आणि मग त्याची पण आसक्ती असते का? मोहाची आसक्ती होऊन
त्याद्वारे मग त्याचा परिणाम काय ते सांगतायत, अनेक कष्ट आणि नुकसानं सहन करावे लागतात. मग कष्ट सहन करणं म्हणजे काय? कष्ट कशाला म्हणायचे? समजा आवडतं काम करत असलो तर ते कष्ट वाटतात का? आणि नावडतं काम करत असलो आणि ते थोडंसं जरी असलं तरी ते कष्ट वाटतात का? म्हणजे पुन्हा कष्ट हे सापेक्ष आहेत का? भरपूर काम करून आवडती गोष्ट जर आपण करत बसलो तर थकवा येत नाही, कंटाळा येत नाही. पण नावडतं काम करायला लागलो तर लगेचच कष्ट वाटतात, नकोसं वाटतं, थकलो, दमलो असं काहीतरी होतं. म्हणजे पुन्हा कष्टाचा जो अनुभव आहे किंवा कष्ट वाटतायत हे पुन्हा सापेक्ष आहे का? मग नुकसान शब्द आहे, नुकसान सहन करावे लागतात, कष्ट आणि नुकसान सहन करावे लागतात. आता नुकसान कशाला म्हणायचं? इथे काय घेऊन आलो होतो तर काय गेलंय आणि कशाचं नुकसान झालं आहे, पण तरीसुद्धा जे माझं नाही आहे ते माझं वाटायला लागतं. हीच माया की काय? इदम न मम याचा विसर पडतो, हे माझं नाही आहे. अरे मीच जर क्रिएशन आहे, मलाच निर्माण करण्यात आलेलं आहे, तर मालक मी कसा असेल? पृथ्वीवर ज्या अनेक गोष्टी निर्माण झालेत त्याच्यातच एक माणूस पण निर्माण झालाय. करोडो कावळे असतील, करोडो गायी असतील, अब्जावधी डास असतील, तसे काही करोड माणसं आहेत. मग माणूस असा स्पेशल काय आहे हो की त्याचं नुकसान होतं? आणि खरंच नुकसान असं काही असतं का? कशाला नुकसान म्हणतो आपण? पुन्हा ही सापेक्षच गोष्ट आहे का? इज इट अ रिलेटिव्ह कन्सेप्ट, नुकसान अँड नफा? तर मानवास या जीवनात अनेक प्रकारचे दुःख, शोक, मोहाची आसक्ती होऊन, इथे आसक्ती शब्द विचार करायला लावणारा आहे. त्याद्वारे अनेक कष्ट, नुकसान सहन करावे लागतात. मग दुःख, शोक, मोह हे कष्ट नुकसानीचं कारण आहे का आसक्ती हे कष्ट आणि नुकसानीचं कारण आहे? मग ते सहन करावे लागतात असं जे म्हणतायत ते आसक्तीच नसेल तर दुःख, शोक, मोह यामुळे कष्ट किंवा नुकसान जाणवेल का? मग जर नेमका शब्द आपण इथला पकडला की आसक्तीमुळे हे घडताय, तर आसक्ती हा प्रॉब्लेम असेल, प्रॉब्लेमचं मूळ असेल, तर अनासक्ती हा त्याचा उपाय असू शकतो. या पहिल्याच वाक्यामध्ये विचार केला म्हणजेच वाचन केलं, मनन केलं, चिंतन केलं आणि निदिध्यास केला आणि स्वतःच्या जीवनाकडे जर पाहिलं, स्वतःच्या विचारांच्या पद्धतीकडे पाहिलं, तर ह्या एका वाक्यातनं सुद्धा आपल्याला काही शिकता येईल का, लक्षात येईल का? आणि आपल्यावरती श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा होईल का? हा शब्द मी जाणीवपूर्वक यासाठी वापरतोय कारण पुढच्या वाक्यात म्हटलंय, परमात्म्याच्या कृपेने भक्ताची सर्व संकटे, दुःख यांचा नाश होऊन सुख शांती लाभते. आणि त्याच्या आधी म्हटलंय, त्यातून सोडवण्यासाठी म्हणजे कष्ट आणि नुकसान यातून सोडवण्यासाठी केवळ परमात्माच समर्थ आहे. परमात्म्यानेच सगळं जर निर्माण केलं आहे, मला सुद्धा त्यानेच निर्माण केलं असेल, तर माझ्या जीवनामध्ये जी सुखदुःख निर्माण होणार आहेत ती काय मी करणार आहे का? परमात्माच करणार का? आणि मग जर त्यांनीच हा प्रॉब्लेम क्रिएट केला आहे तर सोडवणारा तोच असू शकतो, मी कोण सोडवणारा? मग त्यांनीच निर्माण केलेल्या गोष्टीचं काय करायचं हे जर तोच ठरवणार असेल, तर इथे मला काही स्वातंत्र्य आहे का? काही सामर्थ्य आहे का? असा विचार करता येईल. असे आपण प्रत्येक शब्द, वाक्य, ओळीचे विचार करत जाऊ आणि बघू काय हाती लागतंय का? आणि जे समजतंय, उमजतंय, लक्षात येत आहे, त्याचा रोजच्या जीवनात वापर करता येणं शक्य आहे का? आणि जर त्याचा वापर केला तर जीवन सुखकारक होणार आहे का? मग सुख म्हणजे इंद्रियांच्या मार्फत मिळणारं का इंद्रियातीत असं काहीतरी? असे जसजसे प्रश्न पडत जातील आणि त्या प्रश्नांची उकल होत जाईल, तसतसा आपला या अभ्यासाचा आनंद वृद्धिंगत होत जाईल अशी, आणि तो होत जावा अशी प्रार्थना सद्गुरूंच्या चरणी करून तूर्त थांबतो. धन्यवाद. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.